जय गुरु. कृपया माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया मला कमेंटद्वारे सांगा, कळवा. कमेंट येत नाही. जय गुरु. कृपया माझा आवाज जर तुमच्यापर्यंत नीट येत असेल तर मला कमेंटद्वारे सांगा. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत नीट येत असेल तर कृपया मला कमेंटद्वारे सांगा. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत नीट येत असेल तर मला कमेंटद्वारे सांगा. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत नीट येत असेल तर मला कमेंटद्वारे सांगा. सर्वप्रथम सर्वांना जय गुरु. मंगल स्वरूप तो आप हो, हम तो तुम्हारे दास है. तुम्हारी कृपा मंगल करे, ऐसा रहे अभ्यास है. यही चाहते मंगल करन, नित ख्याल हमको दीजिए. हे सद्गुरु हम बालकों पर नैन बरखा कीजिए. वसुदैव सुतम दैवम कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. श्री समर्थ आडकोजी महाराज की जय. संत मोजरकर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सभी साधु संतन की जय. सर्वप्रथम फेसबुक पेजवरील सर्व मान्यवर मंडळींना माझा सस्नेह जयगुरु, सादर प्रणाम, दंडवत. परमपूजनीय श्री गुरुदेव, मानवतेचे महान पुजारी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आदरणीय पुरुषोत्तमजी बैसकर काका यांनी आमच्याशी संवाद साधून मला या फेसबुक पेजवरती माझे विचार व्यक्त करण्याचा संधी दिली. त्या निमित्ताने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय सुसंस्कार शिबिर, काळाची गरज, या विषयावर मी बोलण्याचा व माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान, इसमें भक्तों के भगवान है. आओ इसे जगाएंगे, भारत को बदलाएंगे. बालवीरो उठो, तुम तो ऋषियों की संतान हो. या वाक्याप्रमाणेच मी आपणासमोर माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. माझा मूळ गाव आहे जांभूळघाट, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर. आमच्या गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी आदरणीय सूर्यवंशी गुरुजी यांनी आम्हाला सुसंस्कार शिबिरात जाण्यासाठी मार्गदर्शन केलं व आम्हाला सुसंस्कार शिबिराचे महत्त्व सांगितले. तेव्हा आमच्या गावच्या अगदी जवळ 10 किलोमीटरवर असलेले गाव नेरी, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर, जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जहर पाजण्यात आलं होतं, अशा गावी महाराज भजन लिहितात. मस्त पिलाया प्याला, इस प्याले ने मन भर डाला. व पुन्हा महाराज अभंगातूनही सांगतात, विषही पाजाया भ्याले नाही लोक, विषही प्याजाया भ्याले नाही लोक, करुनिया शोक काय सांगू.
आपुलिया सुका मारणे दुजिया, लोकांची ही माया पहा कैसी. साक्षात महाराजांना देखील लोक विष पाजाया भ्याले नाही. तर महाराज म्हणतात, करून या शोक मी काय सांगू आता. आपुलिया सुखासाठी दुसऱ्याला मारणारे लोक आज समाजामध्ये आहेत. प्यालो मी जहर चढलासे ताप, नारायणे व्याप दूर केला. महाराजांना जेव्हा जहर पाजण्यात आलं होतं तेव्हा महाराज म्हणतात, जहर पाजल्यावर माझ्या अंगात ताप आला व प्रत्यक्ष नारायणाने माझा व्याप दूर केला. प्रारब्धाच्या आड कोणी नाही येत असे, आम्हा हे विश्वासे कळले तेव्हा. महाराजांना प्रारब्धाच्या आड कोणी येत नसे हे तेव्हा आत्मविश्वासाने कळले. हे मी जे बोलत आहो ते महाराजांनी स्वतः म्हणलेलं आहे म्हणून मी बोलत आहो. मी माझ्या स्वतःच्या विचारातून काही बोलत नाही. तुकड्या दास म्हणे झाडीतील लोक, जाणते कित्येक जादूटोना. हा जो महाराजांना विष पाजण्याचा प्रसंग आहे हा नेरी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या गावातील आहे. अशा नेरी गावामध्ये दरवर्षी सुसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते व या गावी भव्य दिव्य अशी गुरुदेव सेवा मंडळाची इमारत आहे. त्याच बाजूला पुरातन काळील इतिहास काळील भगवान शंकराचं मंदिर आहे. दरवर्षी आम्ही त्या शिबिराला जात होतो. अगदी 10 वर्ष इतकी माझी वय होती. तेव्हा शिबिर कशासाठी असते, सुसंस्कार शिबिर का घेतली जातात, हा प्रश्न माझ्या मनात नेहमी यायचा. एकही आम्हाला काहीच समजत नव्हतं की सुसंस्कार शिबिर नेमकं का आहे. जेव्हा आम्ही त्या सुसंस्कार शिबिरात जायला लागलो तेव्हा आम्हाला सुसंस्कार शिबिराचे महत्त्व कळले व त्या शिबिरातूनच आमच्या लहान लहान मुलांच्या कोवड्या मनावर व कोवड्या मनाला सुसंस्काराची चाहूल लागली व हळूहळू आम्हाला सुसंस्काराचे महत्त्व समजायला लागले. तेथूनच माझ्यावर संस्काराची सत्संगाची बीजे चांगल्या प्रकारे रोवल्या गेली. तर सुसंस्कार शिबिरे का घ्यावी हा प्रश्न माझ्या मनात नेहमी येत होता. सुसंस्कार शिबिरेच का घ्यावी व सुसंस्कार शिबिरे आजच्या काळाची गरज का आहे, याची उत्तरे आम्हाला राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात, लहानपणीच आश्रमी न्यावी मुले, जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मणास नेले, सांदीपणी द्रोणांनी शिकविले, तैसे विविध ज्ञान द्यावे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व 90च्या दशकामधील रामायण ही मालिका पुनःप्रसारित करण्यात आली. तेव्हा मी त्या रामायणाच्या मालिकेमध्ये पाहिलं की प्रत्यक्ष भगवान श्रीराम देखील आश्रमाला गेले. प्रत्यक्ष भगवान श्रीरामाला देखील विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात जावे लागले. तिथून ज्ञान ग्रहण करावे लागले व श्रीकृष्ण या मालिकेमध्ये सुद्धा प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्णाला देखील आश्रमात जावे लागले. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन ज्ञान ग्रहण करावे लागले. त्यांना आता सुसंस्कार शिबिरात जाण्याची गरज का पडली, आश्रमात जायची गरज का पडली. त्यांनी तर प्रत्यक्ष भगवान होते, त्यांना सर्व कला गुण संपन्न होते, त्यांना गरज का पडाली. जर प्रत्यक्ष भगवान हे आश्रमात जात असेल तर आपण आताच्या काळानुसार सुसंस्कार शिबिरात का जाऊ नये, हा एक प्रश्न आहे. जे शिक्षण मला सुसंस्कार शिबिरातून मिळाले ते शिक्षण 10वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकात मिळाले नाही. लहान मुलं ही ओल्या मातीचे गोळे असतात व अनुकरण प्रिय असतात.
दुसऱ्यांच्या मोठ्या व्यक्तींच्या अनुकरणातून शिकत असतात. म्हणून मी 2016 मध्ये अड्याटिकडीच्या शिबिराला गेलो. निसर्गरम्य असं जंगलाने व्यापलेला हा अड्याटिकडीचा भाग, तुकाराम दादाची जिथे समाधी आहे तिथे शिबिर आयोजित करण्यात आला. हा माझ्या आयुष्यातला दुसरा शिबिर. तेव्हा त्या शिबिरामध्ये आम्हाला लाठीकाठी, तलवार, दानपट्टा, श्रमदान, नैसर्गिक साबण बनवणे, चटया विणणे या प्रकारच्या अनेक कला आम्हाला तिथून शिकायला मिळाल्या. व एक तिथला प्रसंग माझ्या मनात अजूनही रुजलेला आहे. जेव्हा आम्ही त्या शिबिराला गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथे आम्ही जे सोबत कोलगेट वगैरे नेले होते हे वापरण्यास मनाई केली व तिथल्या मार्गदर्शकांनी आम्हाला नैसर्गिक दंतमंजन कसं बनवायचं हे शिकवलं व तेच आम्हाला तिथे वापरायला लावलं. महाराजांनी ज्या प्रकारे ग्रामगीतेत गावाचं वर्णन केलं आहे त्या प्रकारे आपल्याला अड्याटिकडीला पाहायला मिळेल. व मागील वर्षी 2019 मध्ये शाखा मंगलदीप नगर 2 तर्फे आम्ही 4 विद्यार्थी आदरणीय रक्षक दादा यांनी आयोजित केलेल्या सुसंस्कार शिबिरामध्ये गेलो. तेथे आम्हाला आदरणीय रक्षक दादा, रविदादा मानव यांनी वक्तृत्व कलेचे छान धडे दिलेत. तिथूनच आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला. सामुदायिक ध्यान प्रार्थनेचे महत्त्व आम्हाला कळायला लागले. सुसंस्कार शिबिरे का घेतली जातात यावर त्यांनी आम्हाला छान मार्गदर्शनही केलं. अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्हाला सुसंस्कार शिबिरातून पाहायला मिळाल्यात व शिकायला मिळाल्यात. तर प्रत्येक आईवडिलांनी आपापल्या मुलांना सुसंस्कार शिबिरात पाठवणे आज फार महत्त्वाचे आहे. व एक आदर्श अशी दिनचर्या या सुसंस्कार शिबिराची असते. तर कशी? रोज सकाळी 4 वाजता उठणे, प्राप्तस्मरण करणे, त्यानंतर उषपान करणे, आपली सर्व प्राप्तविधी आटपून सामुदायिक ध्यानाला हजर राहणे. सामुदायिक ध्यान संपलं की मग प्राणायाम, योगासन हे आम्हाला तिथे शिकवल्या जायचं. व प्राणायाम योगासन संपलं की त्यानंतर नाश्ता मिळायचा. मग 11 वाजेपर्यंत आमचा बौद्धिकचा क्लास व्हायचा. त्यानंतर 11 वाजता जेवण मिळायचं व जेवण झाल्यानंतर 15 मिनिट आराम व्हायचा. आराम झाल्यानंतर दुपारच्या तासिकेमध्ये प्रत्येक शिबिरात आम्हाला एक विशेष मार्गदर्शक मंडळी हे दुपारच्या तासिकेला यायची व आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करायचे. त्यानंतर 3 ते 5 वाजेपर्यंत आम्हाला आत्मसंरक्षणाचे धडे दिले जायची. त्यामध्ये लाठीकाठी, दानपट्टा, तलवार, स्वतःचं संरक्षण कसं करायचं या बाबतीत आम्हाला मार्गदर्शन मिळालं. जुडो, कराटे यांसारख्या कला आम्हाला तिथे शिकवण्यात आल्या. व त्यानंतर सायंकाळची सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थनेनंतर एक शंका समाधानाचा कार्यक्रम तिथे व्हायचा. तर या कार्यक्रमामध्ये आमच्या मनात जे काही शंका असतील, जे कोणते प्रश्न असतील, या प्रश्नांचं शंकांचं तिथे चांगल्या प्रकारे निरसन तिथल्या मार्गदर्शकांनी आम्हाला करून दिलं. व त्यानंतर संध्याकाळचं जेवण व्हायचं. जेवण झालं की मग निद्रापूर्व प्रार्थना, मग झोपण्याची वेळ. अशी ही आदर्श दिनचर्या या सुसंस्कार शिबिराची आहे. तर मग प्रश्न पडतो की इतके चांगले शिबिराचे नियोजन केले असता, इतकी सुंदर शिबिराची दिनचर्या असताना आई वडिलांनी आपल्या मुलांना शिबिरात का पाठवू नये? आम्हाला जेव्हा मी पहिल्या शिबिरात गेलो मला काहीच समजायचं नाही. परंतु जेव्हा जेव्हा मी शिबिरात पुन्हा पुन्हा जायला लागलो तेव्हा तेव्हा शिबिरांविषयी एक आवड मनात निर्माण झाली
व मग पुन्हा मी हळूहळू सुसंस्कार शिबिरात जायला लागलो. तर या सुसंस्कार शिबिरातूनच माझ्यावर संस्कार होत गेलेत व हळूहळू कळायला लागलं की सामुदायिक प्रार्थना काय, सामुदायिक ध्यान काय. महाराजांनी हे एवढी मोठी तत्वप्रणाली आपल्याला लावून दिली आहे. या तत्वप्रणालीचं आपल्या जीवनाशी संबंध काय. जीवन जगत असताना आपल्याला महाराजांच्या भजनाची, महाराजांनी जे साहित्य आपल्याला लिहून दिलेले आहेत याची आपल्याला गरज कोठे कोठे पडते. या सर्व गोष्टी आम्हाला शिबिरातून शिकायला मिळाल्यात. बालमनावर जे संस्कार होतात ते संस्कार जन्मभर मिटत नाहीत. जर प्रत्येक मुलगा आदर्श व्हावा असं वाटत असेल तर लहानपणीच त्याचा पाया, फाउंडेशन हा सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून मजबूत करणे हे आज फार गरजेचे आहे. आपण आई वडील ज्या प्रकारे आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवतो त्याच प्रकारे सुसंस्कार शिबिरातही पाठवलं पाहिजे. सुसंस्कार शिबिरात पाठवण्याची वय हे लहानपणच का असते? कारण प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ, काळ, परिस्थिती असते. जर आपण 50 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुसंस्कार शिबिरात विद्यार्थी म्हणून पाठवलं तर त्याला काही अर्थ नाही. सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून मुलांच्या मनामधील ज्ञानाची वृद्धी होणे आज गरजेचे आहे. कारण ग्रामगीता अध्याय 19 जीवन शिक्षण ओवी क्रमांक 36 मध्ये महाराज म्हणतात, गावचे सर्वात मुख्य पुत्रधन त्यांचे संरक्षावे चरित्रधन, तेने गावाचे वाढेल महिमान चरित्र्यापरी उज्ज्वला. आता गावाचे सर्वात मुख्य पुत्रधन आहे तर त्यांचे चरित्र्यांचे संरक्षण आपल्याला करता आले पाहिजे. जेव्हा आपल्या गावातील विद्यार्थी चरित्रवान होईल तेव्हा आपल्या गावाचे महिमान वाढल्याशिवाय राहणार नाही. मग चरित्र्याला जर एवढं महत्त्व असेल, चरित्र्याला जर एवढं महत्त्व आहे, म्हणूनच राष्ट्रसंत आपल्या भजनात सांगतात, चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन, कहता टुकड्या नया जमाना, नवनिर्माण करेंगे हम. अन्य देश का धन क्या है मुझे मालूम नहीं, लेकिन मेरे देश का धन है चरित्र, ईमानदारी, सच्चाई, निर्भयता. अशा सर्व गुण संपन्न व चरित्रवान लोकांची जर समाजात दिवसेंदिवस भर पडत असेल तर येणारा दिवस हा आपल्यासाठी मंगलमय व हितकारी राहील. तो दिवस हितकारी तेव्हाच राहील जेव्हा प्रत्येक मुलगा हा सुसंस्कार शिबिरात जायला लागेल. घराघरात प्रत्येक विद्यार्थ्याला सुसंस्कार मिळतील. त्याचे विद्यार्थ्याबरोबरच त्याचे आई वडील सुद्धा सुसंस्कारित होतील. प्रत्येक विद्यार्थी आदर्श झाला पाहिजे. आपल्याला जर वाटत असेल की आपलं गाव, आपल्याला येणारा दिवस हा चांगला झाला पाहिजे तर आताच आपल्याला विद्यार्थ्यांना सुसंस्कार देणे फार गरजेचे आहे. नाहीतर बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासिले सारी अशी म्हणायची वेळ आल्यापासून राहणार नाही. व ती म्हणायची वेळ जर येण्यापासून वाचायचं असेल तर सुसंस्कार शिबिर ही काळाची गरज. म्हणूनच आपणासी वाटे जैसे गाव व्हावे तैसेची बालकांना शिकवावे, शहाणे करून सोडावे विद्या शिक्षणे सर्वची. आपल्याला आपलं गाव जसं घडवायचं आहे त्या प्रकारे आपण आपल्या गावातील बालकांना शिकवलं पाहिजे. म्हणूनच प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना सुसंस्कार शिबिरात पाठवावे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. पहिल्याच्या काळामध्ये वृद्धाश्रम हा शब्द कालबाह्यच होता. कारण तेव्हा प्रत्येक विद्यार्थी हा गुरुकुलामध्ये जाऊन आदर्श व्हायचा, त्याच्या मनामध्ये चांगले संस्कार रुजले जायचे. म्हणून
पहिल्याच्या काळामध्ये वृद्धाश्रम हा शब्दच नव्हता. आपल्याला जर आताच्या काळामध्ये देखील वृद्धाश्रम हा शब्द कालबाह्य करायचा असेल तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना सुसंस्कारित घडवणे गरजेचे आहे. आज शासनाला वृद्धाश्रमासाठी योजना काढाव्या लागत आहेत. आई वडिलांनी आपल्या मुलाच्या जीवनामध्ये शैक्षणिक शिक्षणाबरोबरच सुसंस्काराची सांगड घालून देणे फार महत्त्वाचे आहे. कारण वडिलांनी मुलगा नाही शिकविला तोही पापांचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेची शिक्षण देणे अगत्याचे. अति लाडाने, अति प्रेमाने, अति आसक्तीने देशाचे पुत्रधन बिघडतात. आपल्या मुलाच्या प्रत्येक गरजा पुरवणे व आपल्या मुलांना गरजेच्या जास्त प्रेम करणे हे देखील घातक ठरू शकते. कारण कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक होत असेल तर ती आपल्यासाठी हानिकारक ठरते. म्हणूनच आई वडिलांचा प्रेमळ चाडा, पूर्वी लहान मुलांचा आडा, मुलगा होतो ठोंब्या भोपळा अति लाडाने. म्हणून येणारी पिढी जर आपल्याला अशी होऊ द्यायची नसेल तर आपल्या मुलाच्या जीवनामध्ये सुसंस्कार शिबिराबरोबरच जीवन विकासाची आज नितांत गरज आहे. त्याचबरोबर मुलांना आपल्या क्षमतेनुसार काम करायची आवड असली पाहिजे. मुलांना सुंदर बोलणे, नम्रतेने बोलणे व सभ्यतेने वागणे हे सुद्धा आले पाहिजे. घरीदारी नीटनेटकेपणाने वागणे व समाजात जगताना त्याला शब्दाचं भान असलं पाहिजे. कारण शब्द हे खूप महत्त्वाचे असतात. या शब्दाची महती सांगत असताना संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दची वाटू धनजन लोका. एवढी शब्दाची ताकद तुकाराम महाराजांच्या या शब्दावरून आपल्याला समजून येते. तर हे शब्द समाजात जगत असताना विद्यार्थ्याला बरोबर वापरणे गरजेचे आहे. याचे देखील सुसंस्कार विद्यार्थ्यांवर झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना समाजात नीटनेटकेपणाने जगता आले पाहिजे. असे विद्यार्थी जर गावोगावात घडतील तर गावची परिस्थिती सुधारेल व पुढे मोठे मोठे उद्योगधंदे सुद्धा विद्यार्थी शिकतील. अभ्यासाबरोबरच मुलं कृतीद्वारे तयारी करतील. मग जीवनावश्यक सर्वच गोष्टी त्या विद्यार्थ्याला करता आल्या पाहिजे. कारण राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात, उद्योगी तरुण वीरशील वान दिसू दे, दे वरची असा दे. या भजनातून महाराजांनी गुरुदेवाला वर मागितलं आहे की माझ्या भारत देशामध्ये माझा तरुण हा बेरोजगार दिसला नाही पाहिजे. म्हणून उद्योगी तरुण वीरशील वान दिसू दे, दे वरची असा दे, असे महाराज म्हणतात. विद्यार्थ्यांना घडविण्यात सुसंस्कार शिबिराबरोबरच आईचे योगदान हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण आई ही आपली प्रथम गुरु असते. विद्या गुरुविनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासूनही तिचे संस्कार बालकावरी. आपल्या जीवनात फार गुरु होऊन गेले असतील, परंतु आई ही आपली आद्य गुरु आहे व आई ही आपली श्रेष्ठ गुरु आहे. कारण जन्माला आल्याबरोबर सर्वात आधी आईचे संस्कार आपल्याला मिळतात. व जन्माला यायच्या आधी पण आपण जेव्हा गर्भात असतो तेव्हापासून आई आपल्यावर संस्कार करत असते. मातेच्या स्वाभाविक घडणं, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजा वरीच पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे. आईचे स्वभाव जसे असेल, आपल्या आईचे वर्तन वागणूक जशी असेल, तसाच तिचा सुपुत्र मुलगा हा घडेल. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उद्धारी, ऐसी वर्णिली मातेची थोरवी शेकडो गुरुहुनी.
असं आईचं महत्त्व प्रत्येक आई प्रत्येक महाराज ग्रामगीतेत अशी आईची महती, आईची थोरवी मुलं घडविण्यात सांगतात. मग आई कशी असायला पाहिजे? आजचे जर मुलं सुसंस्कारित घडवायचे आहे तर आई कशी असायला पाहिजे? प्रल्हादाची कयाधू आई, छत्रपतींची जिजाबाई, कौसल्या देवकी आदी सर्वही वंदिल्या ग्रंथी. तिन्ही जगाचा स्वामी हा आई विना भिकारी आहे. मग इतिहासानुसार, पुराणानुसार जर आईला इतकं महत्त्व आहे तर आजची स्त्री, आजची आई जिजामातेचं, कयाधूचं, देवकीचं अनुकरण का करत नाहीत? जेव्हा जिजामातेंच्या पोटामध्ये शिवाजी महाराज होते तेव्हा शहाजीराजांनी जिजामातेला विचारलं की तुम्हाला आता काय करावंसं वाटते? तेव्हा जिजामाता म्हणाल्या, मला घोड्यावर बसून तलवार चालवायची वाटते. म्हणून अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. तर या उदाहरणाचं प्रत्येक आईंनी अनुकरण करणे आज गरजेचे आहे. आईचे गर्भसंस्कार हे किती महत्त्वाचे असतात हे आपल्याला महाभारतातील अभिमन्यूच्या उदाहरणावरून पाहायला मिळेल. सांगावंसं वाटते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला चक्रव्यूहाचं ज्ञान देत होते तेव्हा की चक्रव्यूहाचं भेदन कसं करायचं, तेव्हा सुभद्रा देखील ते ऐकत होती. तर म्हणून महाभारताच्या युद्धामध्ये चक्रव्यूहाचं भेदन हे अभिमन्यू करू शकला. नाहीतर तेव्हाच पांडवांचा पराभव झाला असता व असत्याचा सत्यावर विजय झाला असता. परंतु असं होऊ दिलं नाही, कारण अभिमन्यूने आईच्या गर्भातच चक्रव्यूहाचं भेदन कसं करायचं हे शिकून गेले होते. म्हणून गर्भसंस्कार हे खूप महत्त्वाचे असतात. फक्त आईच्या गर्भसंस्कारामुळे पांडव हे महाभारताचं युद्ध जिंकू शकले. हे उदाहरण प्रत्येक आईच्या गर्भसंस्कारासाठी फारच महत्त्वाचे आहेत. व संस्काराचा ठेवा कसा असतो हे मी तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणावरून सांगू इच्छितो की दोघे पती पत्नी व त्यांचा एक लहान मुलगा गावला जाण्याकरिता रेल्वे स्टेशनकडे निघतात. व जाता जाता त्यांचा मुलगा हट्ट धरतो की मला बिस्किटचा पुडा घेऊन पाहिजे. त्याचा तो हट्ट पुरवला जातो. त्याला बिस्किटचा पुडा त्याचे आई वडील घेऊन देतात. परंतु जाता जाता त्या मुलाच्या हातातील बिस्किटचा पुडा हा खाली पडतो. तेव्हा त्याची बिस्किटचा पुडा खाली पडल्यावर तो मुलगा त्या बिस्किटच्या पुड्याला उचलायला जातो. तेव्हा त्याची आई म्हणते, बेटा खाली पडलेली वस्तू उचलू नये, आपण मार्केटमधून दुसरा बिस्किटचा पुडा आणू. त्या मुलाने ते बरोबर ऐकले व तेच लक्षात ठेवले, कारण लहान मुलं ही मातीची गोडे असतात व अनुकरण प्रिय असतात. व रेल्वे स्टेशनवर पोचल्यावर रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वे गाडी आली व घाईघाईमध्ये गडबडीमध्ये रेल्वेमध्ये चढता चढता त्याचे बाबा हे खाली पडाले. तेव्हा त्याची आई म्हणाली, अहो उठा, तुम्हाला कुठे मार लागला का? तेव्हा पटकन बाजूलाच असलेला त्यांचा लहान मुलगा म्हणाला, आई खाली पडलेली वस्तू उचलू नये, आपण मार्केटमधून दुसरे बाबा आणू. हा एक विनोदाचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगितला. परंतु तात्पर्य घरोघरी संस्काराचा ठेवा असणे हे फार गरजेचे आहे. त्या आईने त्या मुलाला जे सांगितले होते तेच त्या मुलाने लक्षात ठेवले व आईला परत सांगितले. म्हणून घरोघरी सुसंस्कार असणे हे फार गरजेचे आहे. आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल गावंडळपणा,
टिकाऊ परिवर्तन या मार्गे. आज जर आपण खेड्याची परिस्थिती पाहिली तर व्यसनाने बरबटलेले तरुण आपल्याला आज समाजात पाहायला मिळतील. अशी वेगळी केश रचना व बॉलिवूड सृष्टीचं अनुकरण आज प्रत्येक तरुण करायला निघालेला आहे. जर त्याच्यावर बालपणीच संस्कार झाले नाही तर मग आपला गाव, आपला समाज, आपला देश आदर्श कसा होणार. म्हणून लहानपणीच आपले विद्यार्थी जर आदर्श झालेत तर आपल्या गावाचे जीवन पालटल्याशिवाय राहणार नाही. व गावाचे जीवन जर पालटेल तर मग समाज हा आदर्श होईल व एक आदर्श समाज, आदर्श देश होईल आपला. मग आपल्याला कुठेच गावंढळपण पाहायला मिळणार नाही. ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला. मग सर्वच आश्रम त्याला उत्कर्षदायी होत असे. प्रत्येक विद्यार्थ्याचा ब्रह्मचर्याश्रम हा एक पाया आहे, बेस आहे. या आश्रमांवर समोरची येणारी आश्रमही अवलंबून असतात. आज सदाचार, सद्गुण, शिष्टाचार यापासून आजचे विद्यार्थी दुरावले गेलेले आहेत. शिक्षणाबरोबरच संस्कार, कर्तव्याची जाणीव, आदर्श व्यक्ती म्हणून कुटुंबाप्रती, समाजाप्रती व देशाप्रती आपले कर्तव्य काय असायला पाहिजे हे त्या विद्यार्थ्याला व्यक्ती स्वार्थामुळे डोळ्यासमोर असूनही दिसत नाहीत. म्हणून त्यासाठी कर्तव्य मार्ग व बुद्धी सामर्थ्य हा अर्जुनासारखा कळायला पाहिजे. शिक्षण घेऊनही आजचा तरुण वर्ग हा दुबळा झालेला आहे. म्हणून सुसंस्काराशिवाय परिस्थिती बदलू शकत नाही. शिक्षण घेऊनही केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होळी. राष्ट्रसंत सांगतात, गाडगे बाबा सुद्धा आपल्याला सांगतात, विद्या अंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढवावा निश्चय, जीवन जय जय करावया. याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपणा घेतले अंधने याचे शिक्षण म्हणू नये. शिक्षण घेऊनही याचा तरुण वर्ग हा दुबळा झालेला आहे. तर गाडगे बाबा म्हणतात, कुणी न राहावे इथे अडाणी, शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी, मी जातीचा धोबी देवा, धुईन कपडा मळलेला गोपाला, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. अशा शब्दात संत महात्म्यांनी समाजाची जागृती केली. पुन्हा महाराज ग्रामगीतेतील एका ओवीमध्ये म्हणतात, मुलगी बहुशिकली शाळे माघारी, परी स्वयंपाक न करता ये घरी, काय करावी विद्या चातुरी, कामाविन लंगडीते. मुलगी जरी खूप शिकली असेल परंतु तिला कामच करता येत नसेल तर तिचे शिकलेलं जे काही आहे ते सर्व व्यर्थ आहे. आज मुलं राष्ट्रसंतांच्या प्रणालीनुसार मानवाला सुसंस्कारित घडवण्यासाठी जीवन शिक्षणाचे धडे देणे हे आज फार गरजेचे आहे. म्हणून सुसंस्कार शिबिर आज ही काळाची गरज आहे. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत, विज्ञान युगात जगत आहोत. आपण भलेही विज्ञानाच्या बाबतीमध्ये फार समोर गेले असून परंतु सुसंस्काराच्या बाबतीमध्ये आपण तितकेच मागे आलेलो आहोत. म्हणून आपल्याला रोज सकाळी पेपर वाचला तर चोरी, खून, हत्या, लूटमार यांसारखे बातम्या आपल्याला पाहायला मिळतील. तर हे कशामुळे? तर कुठे ना कुठे आपल्या समाजामध्ये सुसंस्कार हे कमी पडत आहेत. म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छितो. एक कथा. एक गाव होतं. त्या गावामध्ये आई आणि तिचा मुलगा राहत होता. नेहमीप्रमाणे त्या गावचं आठवडी बाजार हे बुधवारी असायचं. तो मुलगा नेहमीप्रमाणेच आठवडी बाजाराला निघाला, परंतु त्याने
एका दुकानदाराची नजर चुकवून तिथून एक आरसा चोरी करून आणला व मग त्याने तो आरसा आपल्या आईला दिला. त्याची आईने त्याला विचारलं सुद्धा नाही की तू हा आरसा कुठून आणलास, कसा आणला. हे न विचारता त्याच्या आईने त्याचे खूप अभिनंदन केले की बरं झालं तू हा आरसा आणला. तर त्या मुलांची सुद्धा हिंमत वाढली, त्या मुलाला सुद्धा बरे वाटले. तर हा त्यांचा प्रकार असाच चालू राहिला. तो मुलगा नेहमी छोट्या छोट्या चोऱ्या करू लागला व मग जरा चुकलिया चुकतची जाते, मग सावरे ना काही केल्या ते. इंद्रिया वळण तैसेची लागते, तैसेची होते जन्मभरी. या ओवीनुसार त्या मुलाच्या इंद्रियाला चोरीची सवय झाली, म्हणून तो नेहमी छोट्या छोट्या चोऱ्या करता करता मोठ्या चोऱ्या करू लागला व मोठ्या चोऱ्या करून एक मोठा गुन्हेगार झाला व डाकू चोर झाला. म्हणून एक ना एक दिवस त्याला पोलिसांनी अटक केली व त्यानंतर त्याच्यावरील नोंद असलेल्या गुन्ह्यांची पाहणी करता कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा दिली. जेव्हा त्याला फाशीचा दिवस उघडला तेव्हा त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. तेव्हा तो म्हणाला, मला माझ्या आईशी बोलायचं आहे. त्या आरोपीचे म्हणजेच त्या विद्यार्थ्याचे दोन्ही हाते बांधून ठेवले होते. तेव्हा त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली. त्याच्या आईला बोलवण्यात आला. तेव्हा तो आईच्या कानात गोष्ट सांगायसाठी गेला व आईच्या कानाला त्याने जोरात चावा घेतला. तेव्हा आई ओरडली. तो मुलगा म्हणाला आईला की मी जेव्हा पहिला आरसा चोरी करून आणला तेव्हाच जर तू माझ्या कानाखाली 2 मारल्या असत्या तर मी आज फासावर चढलो नसतो. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की तात्पर्य त्याच्या आईने जर आपल्या मुलाला लहानपणीच बजावलं असतं की चोरी करणे हा फार मोठा गुन्हा आहे व त्याच्या मनात सुसंस्काराची बीजे रोवली असती, त्याला सत्संगात पाठवलं असतं, त्याच्या लहानपणीच त्याच्यावर चांगले संस्कार केले असते तर आज तो मुलगा फासावर चढला नसता व मोठा गुन्हेगार झाला नसता. आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे जर असेल तर प्रत्येक विद्यार्थी हा सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आज आदर्श होणे गरजेचेच आहे. कारण आजचे सान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, देशाचा गावाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी. तर विद्यार्थ्यातील सुप्त कला गुण जेव्हा विकसित होतील तेव्हा विद्यार्थी हा देशाचा गावाचा पांग फेडू शकेल. तर त्याच्यातील सुप्त कलागुण विकसित कसे होतील, त्याला कसे वाव मिळेल. तर आजच्या काळामध्ये आपल्याला सुसंस्कार शिबिर हा एक उपाय आहे. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन, ध्यान प्रार्थना व इतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जेव्हा विद्यार्थ्यातील सुप्त कला गुणांना वाव मिळेल तेव्हा आपल्या भारत देशात एकही तरुण बेरोजगार दिसणार नाही. म्हणून वंदनीय महाराज म्हणतात, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. आपल्या जीवनामध्ये एक तरी कला असायला पाहिजे. तेव्हा आपण शिक्षण जरी घेतलेलं नसू तर आपण छोटा मोठा उद्योग करून आपला पोट तरी भरू शकणार. म्हणून मनुष्य हा पशीयोनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला. म्हणून सुसंस्कार देवोनी सावरीला, क्रमाक्रमाने स्टेप बाय स्टेप. मनुष्य हा पशीयोनीतूनच आलेला आहे. आधी माकड, मग तो त्याची पाठ थोडी सरळ झाली, त्याची शेपटी गळत गेली. असा हा माणसाचा पशुयोनीतूनच प्रवास झालेला आहे. व पशुयोनीपासून आपण मानव झालेलो आहोत व आता मानवाचा आपल्याला नराचा नारायण व्हायचा आहे. तर हे नराचं नारायण फक्त म्हणल्यानेच होणार का? तर याच्यासाठी आपल्याला सुसंस्कार शिबिर, सामुदायिक ध्यान प्रार्थना
ह्या अशा काही साधनं लावून दिलेल्या आहेत. तर या साधनांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण फायदा घेता आला पाहिजे. आपण पशुवतूनच आलेलो आहोत. आपल्याला नराचं नारायण व्हायचं आहे. जर आपल्याला आधी सुसंस्कार मिळाले नसते तर आपण पशुच राहिलो असतो. आज हे जेवढी काही आपण प्रगती केली आहे यामागे एकच कारण आहे की माणसाला सुसंस्कार लाभलेत व त्याच्या बुद्धीचा हा सत्कर्मी वापर झाला, म्हणून आपण आज इतकी प्रगती करू शकलो. तर या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून, सामुदायिक ध्यान प्रार्थनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर हे चांगले संस्कार होतात. सामुदायिक ध्यान प्रार्थना हे आपल्याला चांगले विचार शिकवतात. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी व त्यांच्या आईवडिलांनी आपल्या मुलाच्या जीवनात व मुलांनी सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये सुसंस्कार शिबिराचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणे आज फार गरजेचे आहे. आपण मुलं आपले कॉन्व्हेंटमध्ये पाठवतो. तिथे जेव्हा आपण चांगले म्हणतो की माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये चालला, तर आता प्रत्येक आईवडिलांनी म्हणलं पाहिजे की माझा मुलगा उन्हाळ्यामध्ये घरी TV समोर बसून न राहता हा सुसंस्कार शिबिरामध्ये गेला, अशी आज पालकांना म्हणण्याची वेळ आली पाहिजे. तर भविष्य आपल्याला चांगले पाहायला मिळेल. आदरणीय पुरुषोत्तमजी बैसकर दादा हे अशा कोरोनाच्या काळात सुद्धा महाराजांच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य कोठेच न थांबवता हे विज्ञान तंत्रज्ञानाचा फार चांगला उपाय करून घेऊन फेसबुक पेजच्या माध्यमातून हे प्रचार प्रसाराचं कार्य चालवत आहेत. त्यांचं कार्य हे असंच सतत चालू राहो अशी गुरुदेव चरणी मी प्रार्थना करतो. व माझ्या तोंडातून जर काही चुकीचे शब्द निघले असतील तर कृपया मला माफ करा. व माझं व्याख्यान छोटे शब्द तुम्ही ऐकून घेतले याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. व विश्वम पुष्टम ग्रामे अस्मित्रनातुरम सर्वभूतेही तेरता या गावाचं, देशाचं, सर्व प्राणी मात्रांचं कल्याण हो अशी गुरुदेवचरणी प्रार्थना करतो व माझ्या वाणीला इथेच विराम देतो. जय गुरु.